नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग खूपच खतरनाक दाखवला आहे. मंडळी इकडे आता युगंधर आणि आनंदी दोघंसुद्धा हा नॅशनल अवॉर्ड घेण्यासाठी गेलेत. आणि मंडळी आनंदीने स्वतःची इतकी छान तयारी केली, इतकं छान गेटअप केलं, म्हणजे तिने वेस्टर्न वेअर केलेलं असतं, छान वनपीस घातलेलं आहे आणि त्यामध्ये ना ती खूप अनकम्फर्टेबल असते. आणि मंडळी या सगळ्यामध्ये ना युगंधर आता तिला खूप छान असं सांभाळून घेतो. पण या सगळ्यामध्ये आता खूप मोठा गोंधळ झाला आहे, कारण आनंदीसोबत कोणी नसल्यामुळे आनंदी आंधळी आहे हे आता युगंधरच्या समोर येणार आहे. आणि हा सगळा त्या विद्याधरचा खूप केलेला मोठा कट आहे. आणि एवढंच नाही आहे, तर आनंदी आणि युगंधरचं लग्न झालं आहे हे आता तो सगळ्या मीडियाच्या समोर आणि पृथ्वीच्या समोर अशा पद्धतीने आणणार आहे, ज्याच्यामुळे पृथ्वीने सुद्धा आता खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी इकडे आनंदी आता माई आणि आबा त्यांच्या रूममध्ये आलेली असते. आणि माईंना म्हणते, माई काय करू, मला खूप टेन्शन आलं आहे. उद्या मालक साहेबांसोबत तो पुरस्कार घ्यायला जायचं आहे आणि तिथे पुरस्कार घेताना मालक साहेबांना माझं सत्य कळेल. मला ना काही कळतच नाही काय करावं ते. माई मला खूप भीती वाटते. माई म्हणतात, अगं एवढा काय विचार करतेस, तू घरी असताना सगळ्या गोष्टी सांभाळून घेतेस की नाही. म्हणजे बघ, इतके दिवस झाले तू युगंधरसमोर आहेस, पण त्याला अजूनही कळलंच नाही आहे तू आंधळी आहेस ते. मग उद्या पण तसंच समजून घे की. आणि माझी तुझ्यावर खात्री आहे की तू सगळं सांभाळून घेशील, युगंधरला काही कळणार नाही आहे. आनंदी म्हणते की माई तसं नाही आहे, घरचा प्रश्न वेगळा आहे आणि बाहेरचा वेगळा आहे. मी या घरात जेव्हा आली आहे ना, तेव्हा या घरातला प्रत्येक कानाकोपरा मी समजून घेतला आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा नकाशा माझ्या डोक्यात फिट्ट केला आहे. मी ह्या घरात आल्यानंतर दिवस रात्र ह्या घराचा अभ्यास केला आहे आणि आता मला घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात किती पावलावर किती अंतरावर काय आहे हे सगळं माहिती झालं आहे. पण माई तसं अननोन ठिकाणी नाही होत माझ्याबाबत. अनोळखी ठिकाणी जर मी गेले तर त्या ठिकाणी मला काहीच कळणार नाही आहे आणि माझी चोरी पटकन पकडली जाणार आहे. नाही माय्या, मी काही झालं तरी हा पुरस्कार घ्यायला जाणार नाही आहे. काही करून ना मालक साहेबांना मला काहीतरी कारण सांगावं लागेल. मला त्यांना काहीतरी असं सांगावं लागेल जेणेकरून मला तिकडे जाताच येणार नाही आहे. आता इथे माई म्हणतात, पण असं काय करणार आहेस तू? काय करणार आहेस जेणेकरून युगंधर तुला घेऊन जायला नकार देईल? आनंदी म्हणते, तेच कळत नाही आहे, पण काहीतरी करायला हवंच. तर मंडळी आता इकडे ही शिल्पा आहे ना, मागच्या बाजूने आलेली असते आणि तिने आनंदीचं माईंचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आणि ती इकडे पाठीमागे टाळ्या वाजवते आणि म्हणते की अगदी बरोबर म्हणतेस, तुला काहीतरी करायलाच हवं जेणेकरून तू हा पुरस्कार घ्यायला जाणार नाही आहे. आत्ता कशी बरोबर म्हणालीस. आणि खरं सांगू का, तुझी खरं तर ह्या पुरस्कार घ्यायला आणि तिथे युगंधरसोबत जायला तुझी तेवढी लायकी नाही आहे गं. तू लायकीच्या बाहेर स्वप्न जाऊन बघतेस. पण आता कशी तुला तुझी लायकी समजली असेल. काही कर, पण युगंधरसोबत हा पुरस्कार घ्यायला जायचं नाही आहे. पण आनंदी म्हणते की मी हे सगळं कसं करू, म्हणजे काय कारण सांगू, मालक साहेबांना काय कारण सांगू. तर शिल्पा म्हणते, अगं तुझ्या सुपीक डोक्यामध्ये बऱ्याच आयडिया असतात. आता नाही का, मितालीचं आणि पृथ्वीचं मन जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत गोड गोड बोललीस, त्यांच्या मागे पुढे करत होतीस, त्यांना ह्या घरची मोलकरीण आहेस म्हणून कसं त्यांचं मन जिंकलंस, त्यांच्याशी गोड गोड बोलत राहिलीस. अगदी तसंच आत्तासुद्धा तुझ्या सुपीक डोक्यामधून आयडिया काढ आणि युगंधरला त्याच्यासोबत या पुरस्काराला जाणार नाहीस यासाठी काहीतरी आयडिया शोधून काढ. काहीही कर, पण ह्या पुरस्काराला जायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं. तर मंडळी आता ही इथे पुन्हा आली आहे. आनंदीला असं पण जायचं नसतं आणि वरतून ही तिला धमकावून पण गेले, काही कर, काही आयडिया काढ, पण तुला ह्या पुरस्काराला जायचं नाही आहे म्हणजे नाही जायचं आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की हा पृथ्वी त्याच्या रूमवरती आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मिटिंगला गेला आहे, आणि त्याने मस्त हेअरबँड लावलेला आहे, चेहऱ्याला फेस मास्क लावलेला आहे आणि तो ज्या पद्धतीने त्याने स्वतःला रेडी करून ठेवलेलं असतं, मागून आरती येते आणि तिला हे सगळं बघून तिला खूप हसायला येत असतं. आणि ती ठरवते की आता ह्यांना पृथ्वीची काहीतरी गंमत करायची. त्याने कसा मला त्रास दिला होता, तसंच त्रास आता यालासुद्धा दिला पाहिजे. आणि ती आता पटकन स्वतःचा मोबाईल घेते आणि मोबाईलमध्ये ना पृथ्वीचे काही फोटो काढत असते. आता तिने मागून काही व्हिडिओज काढले आहेत आणि ती आता समोर जाते पृथ्वीच्या आणि म्हणते की पृथ्वी सर. आणि तसं हा पृथ्वी ना पटकन मागे वळतो आणि आरती त्याचे आता फटाफट काही फोटो क्लिक्स करते. आणि हा पृथ्वी म्हणतो, ए तू काय करतेस, माझे फोटो फोटो का काढतेस तू माझे. आरती त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते की हे काय, काय अवतार करून घेतलायस तू, वाव काय छान दिसतोयस तू. एक काम करते,
तुझे मी ना हे असे फोटोवाले आहेत ना, ते सगळे सोशल मीडियावर अपलोड करते. आणि आनंदी आता पटकन मोबाईल घेऊन फोटो सोशल मीडियावर अपलोड करणार असते. पृथ्वी म्हणतो, "अरे वेडी झाली आहेस का तू? अरे मी चांगल्या घरचा घरंदाज मुलगा आहे तू आणि तू माझे असे फोटो सोशल मीडियावर अपलोड करणार आहेस?" त्यावर आता आरती म्हणते, की "हो का? मग माझ्यासोबत तू जे काही काल वागलास, मला ते कॉरिडॉरमध्ये आणि बाथरूममध्ये राहायला लावलंस, हे तुझ्यासारख्या घरंदाज मुलाला शोभतं का?" आरती म्हणते, "मला काय माहीत नाही आहे. मी हे फोटो सोशल मीडियावर अपलोड करणार." तेव्हा पृथ्वी म्हणतो, की "नाही, नाही, ऐक ना बाई, तू सांगशील ते मी ऐकायला तयार आहे." आरती आता जाते त्याच्या गादीवर बसते आणि म्हणते, की "वॉव! गादी किती सॉफ्ट आणि किती छान आहे. किती छान झोप लागली असेल ना या गादीवरती. आता एक काम कर, ती बॅग तुझी आहे का? ती बॅग उचल." पृथ्वी म्हणतो, की "हो, ती बॅग माझी आहे." आणि आता आरती जसं सांगत असते तसं तो सगळं करतो. ती बॅग उचलतो. आरती म्हणते, की "आता ऐक, ती बॅग घ्यायची आणि बाथरूममध्ये जाऊन झोपायचं." पृथ्वी म्हणतो, की "काय बाथरूममध्ये?" "नाही हां." आणि तो बॅग लगेच पटकन टाकून देतो. आरती म्हणते, की "बरं ठीक आहे. मग मी टाकते सोशल मीडियावर फोटो." त्यावर म्हणतो, की "नाही, नाही, नाही. प्लीज, प्लीज असं करू नकोस." मग आरती म्हणते, की "एक एक काम कर. बाथरूममध्ये नाही जायचं ना तुला, मग तिकडे कॉरिडॉरमध्ये जा. कॉरिडॉरमध्ये राहा. तिकडे तुझी कोणी छेड काढणार नाही आहे किंवा तुझ्यावर कोणी कॉमेंट पास करणार नाही आहे." हो, पण हे पृथ्वी निंबाळकर असे कॉरिडॉरमध्ये झोपलेलं बघून सगळेजण ह्या गोष्टीची सोशल मीडियावर न्यूज मात्र करू शकतात. आता पृथ्वीला कळतच नाही काय करावं. आता पृथ्वी म्हणते, नाही हां, मी असं अजिबात काही करणार नाही आहे. काहीच करणार नाही मी. मी हा रूम सोडून कुठे जाणार नाही आहे." आरती म्हणते, "बरं ठीक आहे. मी हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करते." आणि पृथ्वी म्हणते, "अगं असं का करते आहेस?" त्यावर आता आरती म्हणते, "तू जे हे माझ्यासोबत जे काल केलंस, गाडी चालू असताना मला जो धक्का मारायला लावलास, त्याचं काय मग?" आता पृथ्वी हसतो आणि आरती म्हणते, की "म्हणजे पुन्हा हसतोयस तू माझ्यावर? थांब मी फोटोज अपलोड करते." पृथ्वी म्हणतो, "नाही, नाही, 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 सॉरी, सॉरी." त्यावर आता आरती म्हणते, "हे बघ तुझ्याकडे 3च ऑप्शन आहेत. एक तर कॉरिडॉर, बाथरूम, नाहीतर मग सोशल मीडिया." आता पृथ्वी म्हणतो, की बाथरूम, बाथरूम चालेल मला, बाथरूम चालेल." आणि आता पृथ्वीने त्याची बॅग, सगळा गबाळा उचललाय आणि बाथरूममध्ये निघून गेलाय बिचारा. तर मंडळी इकडे आता असं दाखवलंय, की आनंदी किचनमध्ये काम करत असते आणि बापू येतात आणि म्हणतात, की "आनंदी, लवकर इकडे ये, लवकर इकडे ये आणि मला हा गुळाचा डब्बा काढून दे." आनंदी म्हणते, "बापू काय झालं?" बापू म्हणतात, "मला खूप तिखट लागलंय, तू मला पहिला गुळाचा तो डब्बा काढ." आनंदी म्हणते, की "बापू थांबा, मी तुम्हाला पाणी देते." बापू म्हणतात, "नाही आहे, मी खूप पाणी प्यायलोय, पण तरीसुद्धा तिखट काही जात नाहीये. मला पहिला तो गुळाचा डब्बा काढून दे बरं." आनंदी म्हणते, "थांबा, मी सुनीताई किंवा कोणातरी बोलवते." बापू म्हणतात, "त्यांना यायला वेळ जाणार आहे, तू पटकन काढ बरं." आनंदी म्हणते, "बापू, मी वरती हात नाही करू शकणार आहे हो." बापू म्हणतात, की "हात वरती करायला काय झालं? तू काढ ना आनंदी, खूप तिखट लागलंय गं मला." आता आनंदी ना वरती हात करते, करते आणि तिने काखेतनं असं काहीतरी गच्च पकडून ठेवलेलं असतं. बापू म्हणतात, "ही कुठली पद्धत आहे तुझी? हे काय झालं?" आनंदी तो गुळाचा डब्बा काढून देते आणि तिच्या काखेतले जे कांदे असतात ना, ते खाली पडतात. बापू म्हणतात, "हे काय? आता हे कांदे कुठून खाली पडले?" आनंदी म्हणते, की "बापू काय आहे ना, की ते कांदे ना मीच माझ्या काखेमध्ये ठेवून दिले होते." बापू म्हणतात, की "काय? कांदे काखेमध्ये आणि ते कशासाठी?" त्यावर आनंदी म्हणते, की "काय ना ते मला उद्या मालकसाहेबांसोबत अवॉर्ड घ्यायला जायचं नाहीये ना, तर मग त्याच्यासाठी काय करावं मला कळत नव्हतं. आणि माझी जी छोटी बहीण आहे ना आर्ची, तिनं लहानपणी अशा गोष्टी करायची. म्हणजे तिला शाळेत जायचा कंटाळा आला, तिला शाळेत जायचं नसलं, की ती कांदे असे काखेमध्ये ठेवायची. मग काय व्हायचं आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढायचं आणि आम्हा सगळ्यांना वाटायचं, की तिला खरंच ताप आलाय की काय? आणि मग ती शाळेला दांडी मारायची. आणि मला सुद्धा आता तसंच वाटलं, की मला जर असाच जर ताप वाढला, टेम्परेचर वाढलं, तर मग मालकसाहेब मला सुद्धा घेऊन जाणार नाही आहेत ना. म्हणून मी हे कांदे काखेमध्ये ठेवले होते. त्यावर आता माई येतात आणि हसतात ह्या सगळ्या गोष्टीवरती आणि म्हणतात, की "आनंदी, ह्या सगळ्या गोष्टी करायची काहीही गरज नाही आहे. मी तुझ्यासाठी उद्यासाठी एक छान प्लॅन बनवलाय, छान आयडिया काढली आहे. उद्या तू पुरस्कार घ्यायला सुद्धा जाशील आणि युगंधरला कळणार सुद्धा नाही आहे, की तू आंधळी आहेस ते." त्यावरून आता आनंदी म्हणते, की "ते कसं माई?" माई म्हणते, की "काय ना, काल तू माझ्या रूममधून गेलीस आणि त्यानंतर मला झोपच लागली नाही. मी रात्रभर विचार केला आणि सोशल मीडियावर मला एक छान अशी कल्पना सुचली आहे." आरती म्हणते, की "माई तुम्ही सोशल मीडिया वापरता?" त्यावर बापू म्हटलं, की "म्हणजे काय?" "अगं सोशल मीडियावर टाईम ब्युटी नावाचं अकाउंट आहे तिचं आणि 4,000 फॉलोवर्स आहेत तिचे." आनंदी म्हणते, "काय म्हणताय माई तुम्ही?" बापू म्हणतात, की "काय कमी समजते की काय माझ्या बायकोला?" त्यावर आता माई म्हणतात, "अहो पुरे झालं हो आता कौतुक. मी काय सांगते ते ऐका." आनंदी म्हणते, की "माई तुम्ही काय आयडिया काढली सांगाल का मला?" त्यावर बाहेरून आता कोणाची तरी बेल वाजते. माई म्हणतात, "बघा, मी जी आयडिया काढली ना त्याचं सोल्युशन आलं बाहेर. चला लवकर बाहेर दाखवते तुम्हाला." आता हे तिघं पण बाहेर निघाले आहेत. तर मंडळी इकडे आता जो विद्याधर आहे त्याच्या हातामध्ये आनंदीसाठी त्याने जे लेटर बदललेलं लेटर असतं, ते लेटर तो वाचत असतो. "प्रिय पृथ्वी, मी तुमची मैत्रीण
मी तुमचं घर सोडून जाणार आहे, असं बरंच जे काही लिहिलेलं असतं ते सगळं वाचत असतो. तेवढ्यात आता धनश्री येते आणि म्हणते की अहो ऐका ना, ऐका ना, मी तुमच्यासाठी बघा काय आणलंय ते. तुमची आवडती, तुमची फेवरेट मटका बिर्याणी आणली आहे. आता विद्याधर म्हणतो की काय मटका बिर्याणी? अरे वा वा धणे वा! आणि पटकन तो जातो आणि तिथे मटका बिर्याणी खायला बसतो. आता धनश्रीने हे सगळं केलेलं असतं कारण तिला विद्याधरच्या डोक्यामध्ये नक्की काय सुरू आहे हे जाणून घ्यायचं असतं. आता हा जातो आणि बिर्याणीवर ताव मारत असतो. तेवढ्यात धनश्री म्हणते अहो ऐका ना. आता याचं काही लक्षच नाही आहे. तो बिर्याणी खाण्यात एवढा दंग झालेला असतो. धनश्रीने 3-4 आवाज दिलेले असतात, पण ह्याला ना काही ऐकायला जातच नाही आहे. त्यावर धनश्री म्हणते अहो मला ऐका ना, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. तेव्हा मात्र हा विद्याधर तिच्याकडे रागारागाने म्हणतो आणि म्हणतो की तुझं आहेस का? धने हे बघ, ही माझी फेवरेट बिर्याणी आहे. महत्त्वाचं काय विचारायचं असेल तरच विचार, नाही तर सोडून दे. आता ही धनश्री म्हणते की हो थोडंसं महत्त्वाचंच आहे. म्हणजे मी काय म्हणते की तुमच्या मनात खूप इच्छा होती ना की आनंदीचं आणि मालक साहेबांचं लग्न झालं हे पोरासनी कळावं. त्यासाठी तुम्ही आधीपासूनच खूप धडपड करत होतात. मग आता जर आनंदीने हे पत्रातून त्यांना जर सांगत होती, तर मग तुम्ही ही गोष्ट त्यांना कळू का दिली नाहीत? त्या ठिकाणी तुम्ही ते पत्र का बदललत? म्हणजे तुमच्या मनासारखंच होत होतं ना सगळं. त्यावर आता हा विद्याधर म्हणतो की काय ना, तू दिसायला घाण आहेस तर आहेस, पण तुझा मेंदू आणि तुझे विचार पण घाणेरडेच आहेत. आता त्याने पुन्हा हिचा धनश्रीचा अपमान केलाय. धनश्री म्हणते, "अहो असं काय म्हणताय? मला खरंच हा प्रश्न पडलाय ना, की तुम्ही असं का केलंत?" विद्याधर आता तिला म्हणतो, "काय ना धने, तुला नसलेल्या डोक्याचा ना जास्त वापर करू नकोस. तुझं डोकं जेवढं चालतं ना, तेवढाच त्याचा वापर कर." तर मंडळी आणि आता म्हणतो, की "मला ही बिर्याणी खाऊ दे." तर मंडळीकडे आता माईंचं पार्सल आलेलं असतं, कुरिअर आलेलं असतं, जे त्यांनी मागवलंय. त्याच्यामध्ये त्यांनी स्पा कॅमेरा मागवलेला असतो. आता माईने तो स्पा कॅमेरा हातावर घेतला आणि आनंदीला म्हटलं, की "आनंदी हे बघ." त्यावर आता बापू म्हणतात, की "कॅमेरा?" त्यावर आनंदी तो आता हाताने चाचपडताना म्हणते, की "एवढा छोटा कॅमेरा?" माई म्हणतात, की "हो, याला स्पा कॅमेरा म्हणतात." काल मी इंटरनेटवर हेच सगळं सर्च केलं आणि हा स्पा कॅमेऱ्याची गंमत काय माहिती आहे का? हा बघ, हा ना आपण एखाद्या बोनेटमध्ये किंवा एखाद्या फुलामध्ये लावून ठेवायचा आणि ते फुल आहे ना, आता हे बघ मी तुझ्या साडीला लावून ठेवते. म्हणजे काय आहे, हा कॅमेरा पण कोणाला दिसणार नाहीये आणि ह्या कॅमेऱ्याच्या समोर जे काही चाललंय ना, ते सगळं आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यामुळे तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. आता माईने तो कॅमेरा आनंदीच्या साडीला लावलाय, पण आनंदी म्हणते, की "माई, हा कॅमेरा तुम्ही माझ्या साडीला लावून या कॅमेऱ्यात सगळं काही समोरचं दिसेल. पण हे सगळं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल ना. या सगळ्याचा मला काय फायदा होणार आहे? म्हणजे मला कसं दिसणार आहे? मला कसं कळणार आहे?" माई म्हणतात, की "आहे. याच्यावर पण एक सोल्युशन आहे. ते पण तुला सांगते." आता माईंनी काही इयरबड्स पण मागवलेले असतात आणि ते इयरबड्स आनंदीच्या हातात देतात आणि म्हणतात, की "हे बघ, ह्यातला एक इयरबड हा तुझ्या कानात असेल आणि दुसरावाला माझ्या कानात असणार आहे." आणि काय होणार आहे माहिती आहे का? ह्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला सगळं काही दिसेल, की तू कुठे चालली आहे, समोर काय आहे आणि ह्या इयरबड्स आहेत ना, याच्यामधून मी तुझ्याशी संवाद साधू शकते. म्हणजे तू काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळं मी सांगू शकते. आता माईने तो कॅमेरा चालू केलाय आणि इयरबड्स पण चालू केलेले असतात आणि आनंदीला म्हणतात, की "आनंदी बघ, चेक कर, तुला ऐकायला येते का?" आनंदी म्हणते, की "हो माई, मला सगळं ऐकायला येतंय." आणि माई आता ना आनंदीची प्रॅक्टिस सुरू करतात. आनंदीला म्हणतात, की "हे बघ, इथून 10 पावले पुढे चालत जा बरं." आनंदी पुढे चालत जाते 10 पावलं मोजत आणि म्हणते, की "आता डावीकडे वळ." आनंदी डावीकडे वळते आणि म्हणते, की "आता आणखीन पुढे 3 पावलं पुढे चालत जा." आनंदी आणखीन पुढे 3 पावलं चालते आणि माई म्हणतात, की "आता बघ तिथे देवार आहे." आनंदी म्हणते, "हो की, खूप चांगली आयडिया आहे." आणि आता माई म्हणतात, की "परत मागे 10 पावलं पाठी ये. तिथून पुढे 5 पावलं मागे ये." आणि असं करत आता आनंदी पुन्हा माईंच्या जवळ आलेली असते. आनंदी म्हणते, की "माई खूप भारी आयडिया आहे हो. असं जर आपण केलं ना, तर खरंच मालक साहेबांना काहीच कळणार नाहीये." आणि आता ह्या दोघींची ना खूप वेळाची प्रॅक्टिसच सुरू झालेली असते. आता किती वेळ झालं तेच चालू असतं आणि आनंदी आता दोघांच्या मध्ये येऊन बसते आणि म्हणते, की "माई थँक यू सो मच. खरंच ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना सगळं किती सोपं होणार आहे ना. पण माई, मी काय म्हणते तुम्ही मी आत्ता आपण दोघे एकमेकींच्या समोर आहोत. मी तिकडे पुरस्कार घ्यायला जाणार तेव्हा माझ्यासोबत तुम्ही नसणार आहात. मग तेव्हा कसं कळेल हे सगळं?" माई म्हणतात, "अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. कॅमेऱ्याचं तर काही टेन्शन नाहीच आहे आणि राहता राहिला प्रश्न ह्या इयरफोनचा, इयरबड्सचा. तर हे 6 किलोमीटरपर्यंत चालतात. हा कार्यक्रम आहे इचलकरंजी म्हणजे इथून फक्त 4 किलोमीटर. म्हणजे सहज तू वापरू शकतेस. आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी काही एक प्रॉब्लेम येणार नाहीये." आनंदी म्हणते, की "हो, किती भारी आयडिया आहे ना. पण माई हे सगळं काही होईल ना, म्हणजे तिथे गेल्यानंतर काही गोंधळ तर निर्माण होणार नाहीये ना?" माई म्हणतात, "अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, इथून मी तुला सगळ्या गोष्टी गाईड करणार आहे." धनश्री आता इथे विद्यार्थ्याला म्हणत असते, की "काय हो, तुम्ही माझ्या डोक्याला खराब म्हणालात, किमान तुमचं डोकं तरी सुपीक आहे ना. तुमच्या सुपीक डोक्यामध्ये काय चालतं, त्याच्याने तरी मला समजून सांगा."
त्यावर आता हा विद्याधर म्हणतो की हे धनी इथं बस बस इथं. आता धनश्री खाली बसते आणि म्हणते की धनी हे बघ, ही बिर्याणी किती टेस्टी आहे, म्हणजे तोंडात टाकल्या टाकल्या ती विरघळते आणि त्याचा जो काही स्वाद येतो ना, आहा, म्हणून तरी माझी फेवरेट आहे. पण तू मला सांग, ह्या बिर्याणीला एवढी चव का बरं येते? धनी म्हणते का का बरं येत असेल? आता विद्याधर म्हणतो ते पण मी सांगू. ही बिर्याणी आपण हळू आचेवरती, एकदम मंद आचेवरती हळू 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 शिजवतो आणि म्हणून त्याच्यामध्ये ती चव निर्माण होते, तिच्यामध्ये फ्लेवर निर्माण होतो. आणि तसंच असतं धनी ह्या गोष्टीचं. म्हणजे तुला म्हणायचं आहे ना आता, की मी ही सगळी गोष्ट अशी का केली? मुलांना आता हे सत्य समजलं असतं तर चांगलं झालं असतं की. पण तसं नाही आहे धने. मुलांना आता जर हे सत्य समजलं असतं, तर एवढा काही धमाका झाला नसता. पण हे सत्य मुरून ठेवायचं, हळू आचेवर ठेवायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये चांगला फ्लेवर निर्माण झाला पाहिजे. आणि ज्यावेळेला हे सत्य सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा मोठा असा धमाका झाला पाहिजे. आणि मला ना तेच हवं आहे. आणि म्हणून मी हे सत्य आता पोरासनी कळू दिलं नाहीये. धनी म्हणते, "म्हणजे? मला काही कळलं नाही." आता हा विद्याधर म्हणतो आणि म्हणतो, की "म्हणून मी म्हणतो, की तुला जराही अक्कल नाहीये आणि तुझं जे डोकं आहे ना, त्याचा काही वापर करूच नकोस." आणि हा तिच्यावर चिडलेला असतो आणि म्हणतो, की "धने, आता एक काम कर. तुला उद्या घरामध्ये धमाका हवाय की नाहीये? तू ह्या सगळ्यांचा विचार करू नकोस. ह्या तुझ्या मेंदूच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. त्या तुला कळणारही नाहीयेत. तू उद्या माई, आबा आणि घरच्या पोरांसमोर हा धमाका कसा होईल ना, याचा विचार कर. आणि त्यासाठी एक गोष्ट कर माझ्यासाठी. काय ना घरामध्ये एक खूप मोठी स्क्रीन तयार करून ठेव आणि त्याच्यासाठी एक प्रोजेक्टर आणून ठेव. आणि काय ना, तेवढं काम जरी केलंस ना, तरी पुरेसं झालं." त्यावर आता ही धनश्री म्हणते, "अहो, पण तुमच्या डोक्यात तरी काय आहे?" आता ह्या विद्याधरनी एवढं सगळं सरळ-सरळ सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, तरी खरंच त्या धनश्रीला ना काही कळतच नाहीये. आणि तो विद्याधर म्हणतो, की धनश्री मंद आहे ना, तर ॲक्चुअली तिनं तिचा मंदपणा ह्या गोष्टीतून तिने दाखवून दिलाय. खरंच मंद दाखवली आहे. विद्याधर म्हणतो, की "जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. उद्या का तू प्रोजेक्टर आणि एखादी स्क्रीन जर रेडी केलीस ना, तर मग जो काही धमाका होणार आहे माईंसमोर आणि सगळ्या जगासमोर, तो बघण्यासारखा असणार आहे." आता धनश्रीला काहीच कळत नाहीये आणि म्हणते, "अहो तुम्ही काय बोलता ना? मला काही कळतच नाहीये." आता हा म्हणतो, की "निघ इथून. निघ म्हणजे निघ. आत्ताच्या आता इथून निघ." आणि तो तिला पुन्हा तिथून हाकलून देतो, कारण तिला काहीच कळत नसतं. आणि मंडळी आता हा विद्याधर म्हणत असतो, की युगंधर आणि आनंदी स्वतःला खूप शहाणी समजत होतीस ना, आता उद्याचा दिवस आणि उद्याच्या दिवसाची वाट बघ. असा धमाका करणार आहे ना, की हा दिवस आयुष्यात तू कधी विसरणार नाहीयेस. आणि आनंदीचं जे पत्र त्याच्याजवळ असतं, ते पत्र तो घेतो आणि म्हणतो, की "आनंदीचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. आनंदीचं पत्र हरवलं, ते मला सापडलं." असं तो ते गाणं म्हणत असतो. आता ह्या विद्याधरने उद्या जो काही इव्हेंट आहे त्यांचा, म्हणजे जो काही पुरस्कार मिळणार आहे, त्यासाठी त्याने काहीतरी मोठा धमाका करून ठेवलाय. बहुतेक उद्या पृथ्वीसमोर आनंदीचं आणि युगंधरचं सत्य समोर येईल. कारण पूर्ण मीडियासमोर ही गोष्ट आता डिक्लेअर होणार आहे. तर मंडळात इकडे असं दाखवले, की दोघंसुद्धा पुरस्कारासाठी आलेत. आनंदीने खूप छान आणि वेस्टर्न असे कपडे घातलेत. छान हिलचे सँडल्स घातलेले असतात, वन पीस घातलेला असतो आणि जेव्हा ती सगळ्यांसमोर येते, मीडियावाले सगळे लोकं येतात, तिचे फोटो काढत असतात आणि आनंदी बिचारी खूप अनकम्फर्टेबल असते. म्हणजे तिचे शोल्डर्स वगैरे दिसत असतात. ती खूप अवघडल्यासारखी झाली आहे आणि हे आता युगंधरला कळतं. युगंधर पटकन येतो, तिची केसं दोन्ही साईडने अशी समोर घेतो तिच्या खांद्यावरती, तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि पटकन तिथून एखादी शॉल घेऊन तिच्या खांद्यावर आणून ती शॉल तिच्या खांद्यावर ठेवतो. आनंदीला खूप भारी वाटतं. म्हणजे न बोलता सुद्धा आनंदीच्या मनातलं इथे युगंधरला समजलंय. आणि मंडळी ह्या सगळ्यामध्ये आता सगळे मीडियावाले लोकं येतात आणि आनंदी साईडलाच उभी असते. आणि हे सगळे मीडियावाले लोकं खरं तर आता युगंधरचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करतात इंग्लिशमध्ये. आता युगंधरला काही कळतच नसतं काय बोलावं, कारण त्याला इंग्लिश येतच नाहीये आणि तो खरं तर शिकलेलाच नाहीये. आता आनंदीला जेव्हा कळतं, की युगंधर मालक साहेबांना काहीच बोलता येत नाहीये, मंडळी तेवढ्यात आता आनंदी सगळ्यांच्या समोर येते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जे काही प्रश्न विचारलेत ना, त्या प्रश्नांची उत्तरं त्या आनंदीने दिली आहेत. म्हणजे आनंदीने जे इतकं छान इंग्लिश म्हणते ना ती, हे सगळं ऐकून ना युगंधरलाच खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे आनंदी इतकी शिकलेली आहे, तिला इतकं छान इंग्लिश येतंय, हे त्याला माहीतच नसतं. आणि मंडळी खरंच आनंदी इतकी छान बोलत असते ना, युगंधर तिच्याकडे बघतच बसलेला असतो. तर मंडळी आजचा भाग खरं तर खूप छान दाखवलाय. पण उद्या हा इंटरव्ह्यू होणार आहे, त्यांना पुरस्कार मिळणार आहे आणि त्या पुरस्कारामध्ये युगंधर म्हणजे आनंदी युगंधरची बायको आहे, हे सगळीकडे व्हायरल तर होणारच आहे. पण ती न्यूज जेव्हा पृथ्वीला कळेल आणि अशा पद्धतीने हे सत्य जेव्हा आता मिताली आणि पृथ्वीच्या समोर येणार आहे, तेव्हा मात्र पृथ्वीला आणि मितालीला तिघांना खूप मोठा धक्का बसणार आहे आणि या सगळ्याचा दोष आता आनंदीला दिला जाणार आहे. आता नेमकं उद्या सगळं काय घडणार आहे हे सविस्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे रोजचे येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे रोजचे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि हो मंडळी, युगंधर आणि आनंदी यांची जोडी माझी तर फेवरेट आहे. तुम्हाला ह्या दोघांची जोडी कशी वाटते? युगंधर आनंदी या दोघांची जोडी तुम्हाला आवडते का? कॉमेंट करून नक्की सांगा.